नमस्कार, निशा होम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आरबीचे म्हणजेच आळूच्या कंदांची भाजी. तर खूप अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे आपण ही आळूच्या कंदांची भाजी. तर हे बघा, आता ह्या आळूचे कंद आहेत ना, आमच्याच घरचे म्हणजे माझी लहान जाव आहेत ना, तर तिथे आहेत ना, तिने आळू लावलेले आहेत, त्या आळूचे कंद आहेत हे. तर हे बघा किती छान असे मस्त एकदम ताजे ताजे कंद मी काढून आणले आणि त्याची आता मी भाजी बनवून दाखवते. खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार, जास्त तामझाम वगैरे काहीच नाही. उकडून वगैरे पण बनवतात सर्व काही गोष्टी, पण मी आहेत ना एकदम झटपट आणि म्हणजे लगेच आहेत ना, ते आपण बटाट्याने सालून आणि ना त्याच्यामध्ये कापून आणि लगेच डायरेक्टली बनवून दाखवते मी. तर व्हिडिओला सुरुवात करते, व्हिडिओ पुढे स्किप करू नका आणि आपली रेसिपी शेवटपर्यंत बघा. अशीच आहेत ना ही आळूच्या कंदांची भाजी जर तुम्हाला हवी असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा. हे जे आरबीचे कंद असतात ना, आपण इथं आळूचे कंद पण बोलतो. तर हे आळूचे कंद आहेत ना, असे सर्व असे व्यवस्थित आहेत ना, असे हे किसून घ्यायचे. म्हणजे याचे जे साल असतात ना, ते साल काढून घ्यायचं. काही सोपं असतं ते आणि झटपट निघतं, जास्त काही त्याला वेळ नाही लागत निघायला. पण हे बघा छान निघतात. तर हे सर्व आता मी हे जेवढे मला भाजी बनवायची आहेत ना तर तेवढे मी असे तसायचे हे असे सर्व साल काढून घेते. हे बघा, याला आळूचे कंद पण बोलतात, अरबीचे कंद पण बोलतात. तर ते कंद आहेत ना असे आपण व्यवस्थित सगळे असे साल काढून घेतले आणि साल काढून आहेत ना असे त्याच्यात अशा पातळ पातळ चकल्या करून घ्यायच्या आपल्याला. तर उकडून पण करतात कोणी, असे भरपूर वेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये. पण मला हा जरा व्यवस्थित वाटतो, सोपा वाटतो आणि झटपट होती ही भाजी करून. म्हणून आहेत ना मी ह्या प्रकारे अरबीची भाजी बनवत असते. तर एकच नंबर होते, खूप छान होते आणि झटपट होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना खूप पटकन होते आणि खायला येत ना ही भाजी एकदम टेस्टी लागते. तर ह्याच प्रकारे आहेत ना आपण आता ही सगळी अरबी आहेत ना अशीच आपण हे आळूचे कंद आहेत ना हे कापून घेणार आहे आपण. शेत ना मी असे बारीक बारीक कापून घेतलेत, म्हणजे असे पातळ कापून घेतलेत हवे त्या आकारामध्ये, जसे तुम्हाला आवडतात ना, ज्या आकारामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. आणि हे बघा आधीच मी 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेत ना, तरी पण हे पाणी असं निघतंय, म्हणजे चिकट पाणी असतं. तर हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे परत अजून 1-2 पाण्याने मी धुवून घेते आणि मग धुतले तुम्हाला दाखवते. मी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले आणि आहेत ना असे चाळणीमध्ये टाकूनच त्याचं पाणी पूर्ण मी असं निथरून घेतलं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं. तर मीठ घालायचं काय, हा जो चिकटपणा असतात ना, जो चिकणाई असतात ना याला, ती लवकर दूर होते आणि म्हणून याच्यात नाही मीठ घालून ठेवते मी. आणि 15-1 मिनिट जवळ आपण भाजीची तयारी करते ना तोपर्यंत आहेत ना हे आपल्याला मीठ लावून ठेवायचं एवढ्या वेळ याच्यामध्ये आणि झाकून ठेवायचं व्यवस्थित. आता याला आहेत ना, ह्या आळूच्या कंदांना आपण मीठ लावून ठेवलं आहे व्यवस्थित आणि मीठ लावून आता बरोबर जवळजवळ 15 ते 20 मिनिट झालेत. आता भाजी बनवायला घेतली मी. तर भाजीत ना एकदम साधी सोपी खूप झटपट तयार होती. तेच आहेत ना मी हवं तेवढं तेल याच्यामध्ये घालून घेते आपल्याला भाजीसाठी. आणि तेल घालून घेतलं का हे तेल आपल्याला गरम होऊन जाईल. तेल जवळ आपलं तापतायत ना तोपर्यंत आपण आहेत ना हा लसूण आहेत ना तो याच्यामध्ये घालून घेऊ आणि कुटून घेऊ आपण खलबत्त्यामध्ये. तर असं म्हणजे तुम्ही असे तुकडे वगैरे करून पण घालू शकता, पण जरा तो असं हे करून जर घेतलात ना ठेचून तर मग चांगला लागतो तो. आता हा जो लसूण आहेत ना हा आपण कुटून घेतला आहे, तो लसूण याच्यामध्ये घालून घेऊ. आणि तो लसूण परतला तर आपण लगेच त्याच्यामध्ये ना जिरे घालून घेऊ. परत आपली जी मोहरी असते ती मोहरी पण आपण इथं घालून घेऊ याच्यामध्ये. आणि ना हे ना अर्धी याच्यामध्ये घालून घेऊ, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि छान असं परतून घ्यायचं ते आपल्याला. तेलामध्ये फ्राय होतील आणि तोपर्यंत आपण याच्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहे. आता इथं आहेत ना जी धना पावडर असते ना ती धना पावडर इथं घालून घेतो आहे 2 चम्मच. आणि इथं आहे ना हळद घालून घेते मी. आणि हे आहेत ना लाल तिखट हे आहेत ना आपल्याला टेस्टनुसार घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ना 2-2 मिनिटाला आहेत ना हे चेक करत राहायचं आहे आपल्याला. आणि गॅस आहेत ना आता इथं आपल्याला एकदम लो करायचं आहे, म्हणजे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. आणि याच्यात आपण मीठ घालून घेणार आहे. आता पण मीठ आधी पण येत नाही याला मॅरिनेट करायला ते घालून घेतलं होतं आपण जेव्हा कापून ठेवलं त्यावेळेस. तर इथं जरा चवीपुरतं मीठ आपल्याला असं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यावरतीच ना आपण आता झाकण ठेवून घेणार आहे आणि मध्ये मध्ये ना असं चेक करत राहणार आहे. हे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असं मध्ये मध्ये चेक करत राहायचं. भाजीत ना आपली इथं होत आली आहे आणि मध्ये मध्ये ना अशी चेक करत राहायची आपल्याला. म्हणजे जेव्हा पण आपण ही शिजायला टाकतो ना त्यावेळेस आहेत ना
मध्ये मध्ये 1-1 मिनिट 2-2 मिनिटानंतर अशी चेक करायची आणि हलवत राहायची, म्हणजे ही खाली लागली जात नाही आणि छान अशी शिजती ती व्यवस्थित होती. कारण आपण काय केलंय, उकडून नाही घेतले हे कंद, आपण डायरेक्ट कापून आणि ते शिजायला घेतले. तर त्याच्यामुळे ना आपल्याला हे असं सारखं सारखं हलवत राहायचं हे आणि सारखं चेक करत राहायचं याच्यामध्ये. तर होत आली आपण आता फक्त 2 मिनिटासाठी आपण परत झाकण ठेवणार आहे आणि मग फायनल आपण आता हे मी तुम्हाला उघडून दाखवते. भाजीत ना आपली इथं रेडी आहे. तर हे बघा, एकदा परत मिक्स करून घेऊ आपण आणि याच्यामध्ये इथं कोथिंबीर घालून घेणार आहे आपण. तर हे बघा, आपण आधी इथं कोथिंबीर घालायच्या आधी इथं आपण चेक करू की आपली भाजी शिजली की नाही शिजली आहे. हे बघा, छान अशी आपली भाजी इथे शिजली आहे बघा. हे जे कंद आहेत ना, आळूचे कंद, हे छान असे शिजले आहेत आपले. हे बघा, तर बटाट्यासारखेच होतात, जास्त असे काही शिजवायचे नाही आहेत आपल्याला हे. तर मस्त झाले तिथं आणि कलर टेक्स्चर त्याचं एकच नंबर, खूपच छान झालं आहे. आणि इथे आता कोथिंबीर घालून आणि व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे. मस्त आपली भाजी इथं बनवून तयार आहे. किती छान इथं भाजी बनवून तयार आहे, एकदम मस्त होते. छोट्या छोट्या टिप्स असतात ह्या, फक्त त्या फॉलो करायच्या असतात आणि एकदम साधी सोपी न उकडता केलेली भाजी आहे ही. वाफेमुळे थोडंसं ब्लर दिसतंय कारण की ह्यात गरम गरम भाजी आहे आणि काढून घेतली आहे, त्याच्यामुळे कॅमेऱ्यावरती त्याची वाफ येते म्हणून ते असं थोडंसं वाईट दिसतंय. पण खूपच छान, इथं कलर पण एकच नंबर आला आहे, एकच नंबर भाजी झाली. असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे इथं बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना, त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतं. भेटूया आता अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.